हिंगोलीच्या दौऱ्यावर जात आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्या हिंगोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे। याशिवाय रामलीला मैदानावर फडणवीसांच्या उपस्थितीत महिला आणि शेतकऱ्यांचा भव्य मेळावा होणार आहे। फडणवीसांच्या उद्याच्या सभेसंदर्भात भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस 29 मेला अर्थात उद्याला हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत। त्यांचा हा दौरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दौऱ्याचं आयोजन केले भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी। साहेब, काय या दौऱ्याचं महत्त्व आहे निवडणुकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर? निवडणुका तर आहेतच आहेत, पण 750 कोटी रुपयाच्या आमच्या विकास कामाचं भूमिपूजन आणि उद्घाटन असा डबल कार्यक्रम आहे। त्यासाठी मुख्यमंत्री साहेब येणार आहेत। महिला मेळावा आणि पुरुष मेळावा म्हणजे शेतकरी मेळावा असे या कार्यक्रमाचं स्वरूप आहे। पाऊस जरी आला तर ती सुद्धा आम्ही तयारी केलेली आहे। वॉटरप्रूफ असा मंडप ज्यामध्ये 30,000 लोक बसतील एवढा मंडपसुद्धा आम्ही उभारला आहे। त्यामुळं कुठलीही चिंता नाही आणि लोक निश्चित रूपानं महिला आणि पुरुष येणार आहे। फडणवीस साहेबांसोबत इतर कोण कोण मंत्री उद्याला या कार्यक्रमाला? महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री गोरे साहेब हे सुद्धा येणार आहेत। आमच्या माननीय नामदार मेघनाताई बोडीकर, माननीय आमदार आमचे अतुलजी सावे साहेब, माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे सर्वजण या कार्यक्रमाला येणार आहेत आणि आम्हाला मार्गदर्शन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याचं किती महत्त्व आहे? तयारी कशी भाजपची? त्या दिशेनं तर आम्ही करणार। हिंगोली जिल्ह्याचा प्रचाराचा नारळच उद्या जिल्हा परिषद नगर परिषदचा आम्ही त्यांच्या हस्ते फोडून घेणार आहे। या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचाराचा नारळ फडणवीसांच्या हस्ते फोडला जाणार आहे अशी माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। आणि या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पुढील अपडेट्स पूर्वी सोबत पाहत रहा एबीपी माझा। अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पातूर शहरातल्या अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। अकोला जिल्ह्यातील 5 तालुक्यात